नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत राबवलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत चंदगड तालुक्याचे नाव कोल्हापूर विभागात सुवर्ण हस्ताक्षराने लिहिले गेले. याचा सार्थ अभिमान असून माझ्या डोंगर वाड्यावरती काम करणाऱ्या शिक्षकांना हे सर्व श्रेय जाते. माझ्या तालुक्याचा शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले. चंदगड पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान 2023-24 पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. सुरुवातीला कन्या विद्यामंदिर चंदगडच्या मुलींनी महाराष्ट्राचे गौरवगीत गायल्यानंतर प्रास्ताविकात गट शिक्षण अधिकारी सुमन सुभेदार म्हणाल्या, या अभियानाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व शाळांनी चांगला सहभाग घेऊन शाळेचा कायापालट केला आहे. त्यामुळे सर्व शाळा बक्षिसासाठी पात्र आहेत. शैक्षणिक उठावातून लोकसहभागातून शाळा सुधारणा करता आल्यामुळे तालुक्यातील शाळांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे मत तर यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी कोल्हापूर विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यामंदिर तळशीनाळ, जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या राजगोळी हायस्कूल राजगोळी, पारसबाग स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यामंदिर मळवी, त्याचबरोबर तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील दोन्ही गटातील पहिला क्रमांक प्राप्त केलेल्या सर्व शाळांना यावेळी पुरस्कार वितरण सोहळा करण्यात आला. गट विकास अधिकारी बाळासाहेब भोंगे, पी बी कवठेकर, गोविंद चांदेकर यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरांजे, सदानंद पाटील, शिवाजी पाटील, विजय कांबळे, धनाजी पाटील, रमेश उधर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.